बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोडच्या वाहतुकीला बहुप्रतीक्षित कोस्टल रोडला सुरुवात झालेली आहे आणि आताच पोलिसांनी ही बॅरिकेड हटवून जी वाहतूक आहे ती कोस्टल रोडवरून सुरू केलेली आहे। आपण बघतोय की अनेक हौशी मुंबईकर जे होते ते इकडे लाईन लावून उभे होते की कधी एकदा पोलीस हे बॅरिकेड हटवत आहेत आणि कोस्टल रोडचं उद्घाटन होतं। आपण बघतोय काही हौशी मुंबईकर इकडे आलेले आहेत। सर, आप पहले से खड़े थे? यस, हम 10 मिनट से वेट कर रहे थे कि 8 बजे जैसे ही ओपन हो तो हम इसका एक्सपीरियंस लें। आई थिंक इट्स वंडरफुल। तो चलिए स्टार्ट करते हैं। पहले कुछ जो कम्यूटर्स है वो ट्रैवल करेंगे, कैसा लग रहा है? बहुत बहुत अच्छा लग रहा है एंड प्राउड हो रहा है कि मुंबई में हमारे ऐसी चीज़ हुई है। थैंक यू। आपण जे प्रवासी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इकडे बघू शकतोय। आताच अगदी काही वेळापूर्वी पोलिसांनी हे बॅरिकेड जे होते ते हटवलेले आहेत आणि आता कोस्टल रोडला सुरुवात झालेली आहे। काल मुख्यमंत्र्यांनी या कोस्टल रोडचं उद्घाटन केलं होतं, मात्र जो आजपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता। आपण बघतोय की कशा प्रकारे मुंबईकर जे आहेत ते कोस्टल रोडवरून जाताना आपल्याला दिसू शकतात। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आज आनंद इथे दिसून येतोय। आपल्यासोबत सध्या बहुत मजा आ गया। ये आज हमारा जन्मदिन भी है, इसलिए सरकार का खूब खूब शुक्रिया। ये सब चैनल टीवी वाले का भी खूब खूब धन्यवाद। बहुत टाइम से यहाँ पर खड़े थे, लाइन से आया था, सुबह से आया था और आप लोग भी कितने लोग सुबह से वेट कर रहे थे, इसके लिए आपका सबका शुक्रिया और मजा आ गया। की प्रत्येकाच्या चेहरा आपल्याला आज आनंद दिसून येतोय। आपण बघतोय की हा बिंदू माधव ठाकरे चौक आहे, जिकडनं या कोस्टल रोडला सुरुवात होणार आहे। इथून नरिमन पॉईंटचा जो रस्ता आहे तो आज खुला करण्यात आला। दक्षिण मार्गिका आज खुली झाली आणि ज्या रस्त्यासाठी आजपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागायचा तो अवधी आता केवळ 9 मिनिटात पूर्ण होऊ शकतो। जे दक्षिण मुंबईतील जे पश्चिम किनारपट्टीवर राहणारे लोक आहेत ते सगळे या कोस्टल रोडचा वापर करू शकतात। त्यासोबतच पश्चिम उपनगरात राहणारे जे सी लिंक वरून येतात त्या मुंबईकरांना देखील या कोस्टल रोडचा चांगलाच फायदा होणार आहे। 9.5 किलोमीटरच्या रस्त्याची आजपासून सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की मुंबईकर हात दाखवून आनंद व्यक्त करतायत आणि या कोस्टल रोडच्या पहिल्या राईडचा अनुभव घेताना आपल्याला दिसून येत आहेत। 9.5 किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि त्याचं आजपासून सुरुवात झालेली आहे। या रस्त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जी 2 किलोमीटर लांबीचा जो बोगदा आहे ते आहे देशातील सगळ्यात मोठी टनल बोरिंग मशीन मावळाने हा बोगदा खणण्यात आलेला आहे आणि अतिशय अद्ययावत अशी टेक्नॉलॉजी त्या बोगद्यात बसवण्यात आलेली आहे। रोषणाई त्यात करण्यात आलेली आहे। ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील असेल। सोबतच कोणतीही दुर्घटना झाली तर त्यासाठी अपघात होऊ नये म्हणून एक्झॉस्ट पंखे देखील बसवण्यात आलेले आहेत। दक्षिण मार्गिका आजपासून सुरू झालेली आहे तर उत्तर मार्गिका ही येत्या मे महिन्यापर्यंत सुरू करण्याचं आश्वासन पालिकेने दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।